नमस्कार प्रेक्षकांनो. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तेजश्री प्रधानने प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडली. तिने मालिका सोडल्यानंतर कोणतेही भाष्य केले नसले तरी मीडियामध्ये वेगवेगळ्या कारणांचा अंदाज लावण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मालिकेतील अशा मुख्य अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी त्यांच्या मालिका अर्ध्यावर सोडल्या होत्या, तर काहींना मालिकेतून काढून टाकण्यात आले होते. पण तत्पूर्वी मराठी मालिका विश्वातील नवनवीन अपडेट्स सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर या मालिका क्षेत्रातील पहिलं नाव आहे शिवानी सुर्वेचं. सध्या थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री शिवानी सुर्वेने देवयानी ही मालिका सोडली होती. शूटिंगच्या वेगवेगळ्या पत्रकामुळे आणि निर्मात्यासोबत वाद झाल्यामुळे तिने ही मालिका सोडली होती. तिच्या जागी अभिनेत्री दीपाली पानसरेला घेण्यात आले होते. दीपाली पानसरे आई कुठे काय करते या मालिकेत सुरुवातीला संजनाची भूमिका साकारत होती. दीपालीने मुळे मालिका सोडली होती. तिच्या जागी रुपाली भोसले नंतर संजनाची भूमिका साकारली होती. अपूर्वा नेमळेकर जिच्यामुळे तेजश्रीने मालिका सोडली असं बोललं जात होतं. त्या अपूर्वाने सुद्धा कधी काळी मालिका अर्ध्यावर सोडली होती. वाहिनीकडून पेमेंट न मिळाल्याचे कारण देत तसेच वजनामुळे ज्युनियर आर्टिस्ट माझ्यावर निगेटिव्ह कमेंट करतात असं म्हणत रात्रीचं खेळ चाले ही मालिका अपूर्वाने सोडली होती. प्रियंका तेंडुलकर सध्या ठरलं तर मग या मालिकेत खोटी तन्वी उर्फ प्रिया ही भूमिका ती साकारत आहे. प्रियंका टेंडुलकरसोबत अतिशय वाईट झालं होतं. प्रियंकाला कुठलीही पूर्वसूचना न देता साथ दे तू मला या मालिकेतून काढून टाकण्यात आलं होतं. प्रियंका साथ दे तू मला या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती. तिच्या जागी अभिनेत्री वेदांगी कुलकर्णीला घेण्यात आले होते. किरण धने उदय गम वेउदे या मालिकेत सध्या यल्लम्माची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री किरण धने. निर्मात्यांसोबत पेमेंटवरून झालेल्या वादामुळे किरणने लागीर झाल्याची ही मालिका सोडली होती. तिच्यासोबत त्याच मालिकेतील अभिनेत्री विद्या सावळेने सुद्धा ही मालिका सोडली होती. मात्र काही मीडिया रिपोर्टनुसार यांना मालिकेतून काढून टाकण्यात आले होते असं सांगण्यात येत आहे. प्राजक्ता गायकवाड मालिकेतील इतर कलाकारांसोबत असभ्य वर्तन केल्यामुळे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला आई माझी काळूबाई या मालिकेतून काढून टाकण्यात आले होते. ऋता दुर्गुळे मालिकेच्या सेटवरील स्वच्छतेवरून ऋताचा निर्मात्यासोबत वाद झाला आणि ऋताने मन उडू उडू झालं ही मालिका सोडली. यानंतर या मालिकेला सुद्धा बंद करण्यात आले होते. रसिका सुनील उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला जायचं असल्यामुळे रसिका माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका सोडली तिने. तिच्या जागी अभिनेत्री ईशा केसकरला घेण्यात आले होते. स्नेहा शहा शतदा प्रेम करावे मालिकेतील मुख्य अभिनेत्री स्नेहा शहाने आरोग्यविषयक समस्यांमुळे मालिका सोडली होती. तिच्या जागी अभिनेत्री ज्ञानदा समरतीर्थकरने सायली ही भूमिका साकारली होती. उर्मिला निंबाळकरने सुद्धा आरोग्यविषयक समस्यांमुळे दुहेरी ही मालिका सोडली होती अशी बातमी त्यावेळेस आली होती. मात्र मागच्या वर्षी उर्मिलाने सांगितले की तिला ही मालिका सोडायला लावली गेली. थोडक्यात काय तर मला अचानक मालिकेतून काढण्यात आले असे उर्मिला म्हणाली. तर मानसी साळवी असंभव मालिकेत मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री मानसी साळवीच्या ठिकाणी उर्मिला कोठारेला घेण्यात आले होते. मानसीने ही मालिका सोडली की तिला मालिकेतून काढून टाकण्यात आले होते हे अजूनही अस्पष्टच आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.